हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 14 मार्चच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट आलाय, ज्याबद्दल आपण कुणीच विचार केला नव्हता. फ्रेंड्स, मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चक्क समर आणि दुष्यंत या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोघांनी एकमेकांना खूप मारलं, परंतु दुष्यंत हा समरवर भारी पडला. समरला त्याने चांगलीच लाथाबुक्क्याने मारहाण केली. परंतु त्याच वेळेस आढळराव तेथे पोहोचले आणि आढळरावांनी समरला जाब विचारला, कोण आहेस तू? माझ्या मुलाबरोबर का मारामारी करतोय? आणि मग समरने आपलं सत्य आढळराव आणि दुष्यंत यांना सांगितलं. तो आढळरावांना म्हणाला, मी तुमचा मुलगा आहे, अनुसूया आढळराव रांगणे पाटीलचा मुलगा, तुमचा मुलगा समर आढळराव रांगणे पाटील. हे ऐकून आढळराव आणि दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकली. मग आता या मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंतला गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून जबरदस्त धक्का बसलेला असतो की त्याची आई गावकऱ्यांबरोबर कसं वागतीये. आणि कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, पहा दुष्यंत सरकार, बाळजाबाईने गावकऱ्यांची काय अवस्था करून ठेवली आहे. प्रत्येक गावकऱ्याची जमीन त्यांनी लुबाडली आहे. कर्जाच्या हप्त्यापायी त्यांचा छळ त्या करताय. आणि दुष्यंत खूप दुःखी होतो. लहान माणसं, अपंग माणसं, गावकरी, शेतकरी या सगळ्यांचं दुःख पाहून दुष्यंतच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. दुष्यंतला खूप वाईट वाटतं आणि त्याच वेळेस दुष्यंतला मिस्टर मुजुमदार यांचा कॉल येतो. दुष्यंत फोन उचलतो तर मिस्टर मुजुमदार सांगतात, दुष्यंत, मी तुला घेण्यासाठी पुणे स्टेशनवर गाडी पाठवतोय आणि पुढील 20 दिवसात तुला लंडनला जायचंय, मी तुझं तिकीट बुक करतोय. दुष्यंतला जबर धक्काच बसतो आणि दुष्यंत मिस्टर मुजुमदारला सांगतो, सॉरी सर, मी लंडनला नाही जाऊ शकत, मी गाव सोडून शहरात नाही येऊ शकत. हे ऐकून मिस्टर मुजुमदारला जबर धक्काच बसतो. कृष्णाला सुद्धा वाईट वाटतं. कृष्णा दुष्यंतला थांबवते आणि म्हणते, नाही दुष्यंत सरकार, तुम्ही तुमची स्वप्न आमच्यासाठी मागं ठेवू नका. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, मी तुम्हाला भेटायला शहरात कधीमध्ये येत जाईल ना. परंतु दुष्यंत यासाठी तयार होत नाही. कृष्णा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, दुष्यंत सरकार, ही आमची लढाई आहे आणि ही लढाई कधीच संपणार नाही. बाळजाबाईसारख्या बाईशी लढायचं असल्यावर आम्हाला आमचं आयुष्य खर्ची घालावं लागेल आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या स्वप्नांचा बळी देऊ नका. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, तुमची स्वप्न पूर्ण करा. दुष्यंत काही क्षण विचार करतो आणि मिस्टर मुजुमदारला सांगतो, सॉरी सर, या गावात माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत आणि मी येथून नाही येऊ शकत. सॉरी, मी तुम्हाला पुन्हा एकदा नकार देतोय. मिस्टर मुजुमदार चिडून म्हणतात, दुष्यंत, तू काय बोलतोयस, तुला कळतंय का? सलग तिसऱ्यांदा तू मला नकार देतोय. क्लायंटला तुझी प्रोफाईल आवडली आहे, क्लायंट तुझ्या मागे लागलाय, कंपनीला तुझी गरज आहे, म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा कॉल करतोय. तुला ही संधी पुन्हा पुन्हा मिळतीये आणि तू खूप मोठी चूक करतोय. तुझं सोनेरी भविष्य तुझी वाट पाहतंय. दुष्यंत म्हणतो, सॉरी सर, मला कळतंय, मी तुम्हाला खूप निराश केलंय, पण या गावातील लोकांची माझ्यावर जबाबदारी आहे. हे माझं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य सोडून मी नाही येऊ शकत. असं म्हणून दुष्यंत फोन कट करतो. मिस्टर मुजुमदार खूप चिडतात, तर कृष्णाला मात्र आनंद होतो आणि दुष्यंत कृष्णाला सांगतो, कृष्णा, माझ्या आईने या गावातील लोकांचा खूप छळ केलाय, त्यांची पिळवणूक केली आहे आणि या सगळ्याचं दुःख मला होतंय. शेवटी ती माझी आई आहे आणि आता या लोकांना न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे. कारण शेवटी मी सुद्धा रांगणे पाटीलच आहे ना, दुष्यंत रांगणे पाटील. आणि आज मी या सगळ्या गावकऱ्यांना वचन देतो, जोपर्यंत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला मी वाचा फोडत नाही, जोपर्यंत या गावकऱ्यांना मी न्याय मिळवून देत नाही, जोपर्यंत प्रत्येक गावकऱ्याची शेती, त्याची जमीन मी परत मिळवून देत नाही, तोपर्यंत मी हे गाव सोडून कोठेच जाणार नाही. माझ्या आईने या गावाचा तिरस्कार करायला मला शिकवलं. या गावची माती, या गावची माणसं सगळी वाईट आहेत हे मला शिकवलं. पण आज मला कळतंय, माझ्या आईने हे सगळं का केलं. माझ्या आईने या गावकऱ्यांवर अन्याय करता यावा म्हणून हे सगळं केलं. माझ्या डोळ्यांसमोर सगळं घडत होतं, पण तरीही मला डोळे झाक करायला लावली. पण आता नाही, आता मी या गावकऱ्यांसाठी लढणार.
जोपर्यंत मी त्यांना न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत मी हार मानणार नाही. मी या गावकऱ्यांना न्याय मिळवून देणारच, हा माझा शब्द आहे. हे ऐकून गावकरी खूप खुश होतात. कृष्णा खुश होते आणि गावकरी धाकले सरकारांचा विजय असो, धाकले सरकारांचा विजय असो अशा जोरजोरात घोषणा देऊ लागतात. दुष्यंत सगळ्यांसमोर हात जोडतो. कृष्णाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. दुष्यंत आपल्या स्वप्नांना तिलांजली देऊन चक्क गावकऱ्यांच्या हक्कासाठी, गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रणांगणात उतरलाय. स्वतःच्या आईविरुद्ध, बाळजाबाईविरुद्ध युद्ध पुकारतोय. म्हणून हा सीन तुम्हाला आवडेल यात शंका नाही. आणि इकडे बाळजाबाई स्वतःचंच पोस्टर पाहत बसलेली असते. आपलं मत विकासाला, जनकल्याण पक्ष बाळजाबाई रांगणे पाटलाला. आणि स्वतःच्याच पोस्टरकडे पाहून ती स्वतःलाच न्याहाळत असते. आणि तेवढ्यात आढळराव तेथे येतात. आढळराव हे बाळजाबाईकडे पाहून स्माईल करतात आणि म्हणतात, ए बाळजा, आता तुझ्या ह्या फोटोकडे पाहून ना, या पोस्टरकडे पाहून काही फायदा होणार नाहीये. कारण आता तुझ्या हातातून गावची सत्ता गेलीये. आता या पोस्टरला पाहून काहीच फायदा नाहीये. बाळजाबाई खूप चिडते आणि म्हणते, आढळराव, तुम्ही नेहमी माझ्या बरबारीची स्वप्न पाहत असतात, परंतु ते सोडून द्या आणि स्वतःच्या आबादीची स्वप्न पहा, नाहीतर तुम्हाला बर्बाद व्हायला जास्त वेळ लागायचा नाही. आढळराव म्हणतात, अगं, तुझी बरबारीची स्वप्न मी जरी पाहिली ना, तरी तुझी बरबारी करणारा तुझ्याच पोटचा लेक आहे, हे लक्षात ठेव. आणि मी असं म्हटलं का की मी तुझं काही वाकडं करणार आहे? मी नाही वाकडं करणार, तुझा लेकच तुझं सगळं वाकडं करणार आहे. बाळजाबाई चिडून विचारते, हे काय बोलताय तुम्ही? तर आढळराव सांगतात, आजपर्यंत या 5 गावांचा कारभार या रांगणे पाटलांच्या वाड्यातून चालायचा, पण आता गावाच्या मुख्य पारावरून चालणार आहे. बाळजाबाई चिडून विचारते, गावच्या मुख्य पारावरून? कोण? तुम्ही गावचा कारभार करणार का? आणि तुमच्या मागे कोण येणार? गावची कुत्री, गावातली जनावरं? आढळराव हसू लागतात आणि म्हणतात, बाळजा, मी माझं नाव घेतलं का? तू नेहमी माझाच विचार करत असते. मला सोडून दुसऱ्यांचा विचार कर. मी नाही गावचा कारभार करणार आहे. तर तुझ्या पोटचा लेक दुष्यंत आता या गावचा कारभार पाहणार आहे. तो गावचा संपूर्ण कारभार स्वतःच्या हातात घेतोय. 5 गावातील लोकांनी त्याला धाकले सरकार ही पदवी दिली आहे. आणि आता या 5 गावांचा कारभार या गावातून नाही, तर चक्क दुष्यंत या गावच्या मुख्य पारावरून करणार आहे. हे ऐकून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा विश्वासच बसत नाही की तिचा पोटचा लेक दुष्यंत चक्क तिच्या विरुद्ध उभा राहणार आहे आणि गावचा कारभार करणार आहे. आढळराव अगदी बाळजाबाईच्या पोस्टरमध्ये असते तशी पोज करून तिला चिडवतात आणि तेथून निघून जातात. बाळजाबाईचा विश्वासच बसत नाही. आढळराव जे बोलले ते सगळं खरं आहे. तर इकडे गावकऱ्यांनी चक्क दुष्यंतच्या राज्याभिषेकाची तयारी केलेली असते आणि सगळे गावकरी ढोल ताशाच्या नगाड्याच्या आवाजामध्ये दुष्यंतला पाटावर बसवतात. दुष्यंतने हात जोडलेले असतात आणि गावकरी चक्क दुग्धाभिषेक घालतात. दुष्यंतला दुधाने आंघोळ घालतात. गुलाबाच्या पाकळ्यांच्या पाण्याने, गुलाबजलाने त्याला आंघोळ घालतात. हे सगळं पाहून कृष्णा खूप खुश होते. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. गावकरी दुष्यंतची नजर काढतात आणि आता दुष्यंतच आपल्याला न्याय मिळवून देणार, आपले दिवस बदलणार म्हणून त्यांना खूप आनंद झालेला असतो. त्यांच्या डोळ्यांमध्ये नवी आशा असते. आणि इकडे पूजा तिच्या घरी असते. तिला पुन्हा पुन्हा जयकांत कॉल करत असतो. आता हा कशाला कॉल करतोय असा विचार करून पूजा फोन उचलते. तर जयकांत तिला विचारतोय, माझा फोन का उचलत नाहीये? तर पूजा विचारते, व्हॉट डू यू मीन? तुझा फोन मी का उचलायचा? तुझा आणि माझा काय संबंध आहे? जयकांत चिडून विचारतो, काय संबंध आहे? तुझं आणि माझं लग्न होणार आहे. पूजा चिडून म्हणते, तुझं आणि माझं लग्न? माय फूट, तुझ्यासारख्या लुझरशी मी नाही लग्न करणार. जयकांत खूप चिडतो आणि म्हणतो, लुझर? मी लुझर नाहीये, मी विनर आहे. रांगणे पाटलांचा एकुलता एक वारीस आहे आणि मी ठरवलंय ना तेच होणार. मी तुझ्याशी लग्न करणारच, हे लक्षात ठेव. पूजा चिडून काही बोलणार इतक्यात जयकांत फोन कट करतो. पूजाला मोठा धक्काच बसतो की या जयकांतने माझ्याशी लग्न करायचं स्वप्न पक्क ठरवलंय. इकडे ढोल नगाडे वाजत असतात आणि दुष्यंत धोतर आणि लाल रंगाचा कुर्ता घालून तयार होऊन येतो. सगळ्या गावकऱ्यांसमोर हात जोडतो. गावकरी त्याच्या नावाचा जयघोष करत असतात. धाकल्या सरकारांचा विजय असो, धाकल्या सरकारांचा विजय असो. आणि दुष्यंत सगळ्या गावकऱ्यांना वचन देतो, मी दुष्यंत रांगणे पाटील
तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना वचन देतो की मी तुमच्या सगळ्यांना न्याय मिळवून देणार. माझ्या आईने तुमच्यावर जो अन्याय केला आहे त्या अन्यायाला मी वाचा फोडणार, तुमच्या सगळ्यांची जमीन परत मिळवून देणार आणि माझ्या आईने तुमच्याकडून जे जास्त पैसे घेतले आहेत ते सुद्धा तुम्हाला परत करणार. जोपर्यंत मी तुम्हाला न्याय मिळवून देत नाही, तुमच्या प्रत्येकाच्या घरात अन्न शिजत नाही, तुम्हाला 2 वेळेचं खायला मिळत नाही, तोपर्यंत मी माघार घेणार नाही. असं म्हणून दुष्यंत या खुर्चीवर बसतो. एखादा सरपंच जसा बसतो तसा दुष्यंतचा स्वॅग असतो. दुष्यंत एका पायावर दुसरा पाय ठेवतो आणि सगळे गावकरी धाकल्या सरकारांचा विजय असो, धाकल्या सरकारांचा विजय असो अशा घोषणा देत असतात. कृष्णाच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो. फ्रेंड्स, खरंच आपल्याला असं वाटलंच नव्हतं की दुष्यंत या संपूर्ण गावाचा कारभार स्वतःच्या हाती घेईल. आपल्याला असं वाटत होतं की दुष्यंतला गावाबद्दल जास्त माहिती नाहीये आणि कृष्णा संपूर्ण गावाची लाडकी आहे. कृष्णाला गावचे प्रश्न माहीत आहेत, त्यामुळे दुष्यंत हा कृष्णाला गावचा कारभार करायला सांगेल, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. परंतु आता दुष्यंतने संपूर्ण गावचा कारभार स्वतःच्या हाती घेतला आहे, त्यामुळे हा ट्विस्ट खूप भारी वाटतोय आणि कृष्णा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. दुष्यंत सरकार गावचा कारभार हातात घेत आहे, गावकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहेत, त्यामुळे कृष्णाच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद ओसंडून वाहत असतो. आणि मग रात्र होते. जयकांत चक्क दारूच्या नशेमध्ये पूजाच्या घरी पोहोचतो आणि जोरजोरात ओ पूजा मॅडम, ओ पूजा मॅडम बाहेर या, पूजा मॅडम असा ओरडाओरडा करत असतो. आणि तेवढ्यात पूजा, सावित्री, भक्ती या सगळ्या बाहेर येतात. पूजा ही जयकांतला जाब विचारते, जयकांत तू येथे काय करतोय? तर जयकांत म्हणतो, पूजा मॅडम, आता स्वतःच्या होणाऱ्या बायकोच्या घरी नाही यायचं तर मी कोठे जायचं? पूजाला समजतं जयकांत दारू पिऊन आलाय. सावित्री आणि भक्तीसुद्धा चांगलेच घाबरतात. तर सावित्री ही जयकांतला विचारते, जयकांत शेठ, एवढ्या रात्री तुम्ही येथे काय करताय? तर जयकांत म्हणतो, मदर इन लॉ, तुम्हाला माहीत नाही का माझं तुमच्या मुलीशी लग्न होणार आहे? मग तुम्ही येथे काय करताय? जा मस्त मेकअप करून या, चांगल्या तयार होऊन या आणि लवकरच आता माझं तुमच्या लेकीबरोबर लग्न होणार आहे. असं म्हणून जयकांत हसू लागतो. पूजा चिडून म्हणते, ए जयकांत, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये. माझ्याशी लग्न करायचं स्वप्न विसरून जा. जयकांत म्हणतो, स्वप्न विसरून जाऊ? पूजा म्हणते, हो, गेट लॉस्ट, निघ इथून. जयकांत विचारतो, गेट लॉस्ट म्हणजे निघायचं इथून, निघून जायचं? ठीक आहे, मी ना जातो इथून. असं म्हणून जयकांत हा दरवाजाच्या विरुद्ध दिशेने जाऊ लागतो. तर सावित्री म्हणते, ओ जयकांत शेठ, तिकडे नाही, दरवाजा तिकडे. तर जयकांत हा चक्क गोठ्याजवळ जातो आणि तेथून एक मोठा विळा घेतो. त्याच्या हातात हा विळा पाहून पूजा, भक्ती, सावित्री चांगल्याच घाबरतात आणि जयकांत म्हणतो, हे काय ते माहिती आहे का? पूजाची चांगलीच टरकते. आता जयकांत मला मारतो की काय अशी भीती तिला वाटत असते. आणि इकडे कृष्णा समरला कॉल करते आणि त्याला जाब विचारते, आज बाळजाबाईच्या गाडीवर बाळजा खुनी आहे, हे तूच लिहिलंय ना? तर समर म्हणतो, हो मीच लिहिलंय. मला माहीतच नव्हतं की तू गावात आहेस आणि आता मला माझी लढाई स्वतःच लढावी लागणार आहे ना. कृष्णा समरला समजवण्याचा प्रयत्न करते, समर आता ताईपणा करू नकोस, नाहीतर तू स्वतःच यामध्ये अडकशील, हे लक्षात ठेव. तर समर म्हणतो, कृष्णा तू मला एवढं सांग, या लढाईत तू माझ्या बाजूने आहेस की नाही? कृष्णा ही समरला काही सांगणार तेवढ्यात कृष्णाला वाटतं की आपल्या मागे कुणीतरी आहे, आपलं बोलणं ऐकतंय. आणि कृष्णा मागे वळून पाहते तर चक्क दुष्यंत तिच्या मागे उभा असतो. दुष्यंतने आपल्याला समरशी बोलताना ऐकलं की काय, गाडीवर त्याने लिहिलं हे ऐकले काय अशी भीती कृष्णाला वाटते. आणि दुष्यंतसुद्धा तिच्याकडे रागारागाने पाहत असतो, जसं काय त्याने सगळं ऐकलंय आणि तो कृष्णावर खूप चिडलाय. त्यामुळे कृष्णा घाबरते. आणि इकडे जयकांतने पूजावर चक्क विळा उगारलेला असतो. पूजा चिडून म्हणते, तू मला घाबरतोयस का? सावित्री म्हणते, जयकांत शेठ प्लीज थांबा. तर जयकांत चिडून म्हणतो, म्हातारे, तोंड बांधा ठेवायचं बांधा. सावित्रीची बोलतीच बंद होते. पूजा चिडून म्हणते, तू काय मला या सुऱ्याने घाबरतोय का? चालव सुरा, मी नाही घाबरत. तर जयकांत म्हणतो, तुला मी सुऱ्याने नाही घाबरवते, तुला मी फक्त वॉर्निंग देतोय की तुझं माझ्याशीच लग्न होणार आहे. आणि त्या दिवशी तर रंकाळ्यावर माझ्या हातात हात घालून मस्त फिरत होती,
स्वप्न पाहत होती की आपलं लग्न झाल्यावर काय काय करायचं पुढे, आणि आता लगेच लग्नाला नकार देती. तुला काय मी खेळणं वाटलो काय? जेव्हा वाटलं तेव्हा खेळायचं आणि मग फेकून द्यायचं. जयकांत शेठ मी जयकांत शेठ. मी एकदा ठरवलं ना, ही वस्तू माझी तर ती माझीच, आणि मी ठरवलंय तू माझी तर तू माझीच. मी तुझ्याशी लग्न करणारच, हे लक्षात ठेव. सावित्री म्हणते, जयकांत शेठ आता उद्या बोला, जा इथून. जयकांत पुन्हा म्हणतो, ए म्हातारे, गप्प बसायचं, तोंड बंद ठेवायचं. फ्रेंड्स, जयकांत एवढं चांगलं करतोय, नाहीतर सावित्रीचं तोंड खूप चालतं आणि तिचं तोंड बंद करण्याची हिंमत कोणातच नाहीये. जयकांत तरी तिचं तोंड बंद करतोय हे पाहून भारी वाटतं. पूजा चांगलीच घाबरलेली असते आणि जयकांत म्हणतो, चला येतो मी. पण जाताना तो चक्क पूजाचा हात जोरात पकडतो. पूजा आई ग ओरडते आणि जयकांत तिला धमकी देतो. एवढं लक्षात ठेवायचं, जयकांत शेठने एकदा ठरवलं ते ठरवलं. तू फक्त माझी आहे आणि मी तुझ्याशी लग्न करणारच. पूजा जयकांत रांगणे पाटील तुला बनवणारच. असं म्हणून जयकांत नाचत नाचत हळद लागली असं गाणं म्हणत तेथून निघून जातो. पूजा, सावित्री, भक्ती खूप घाबरलेल्या असतात. पूजाला जयकांतचा राग आलेला असतो आणि इकडे कृष्णा ही दुष्यंतकडे पाहत असते. दुष्यंतने सगळं ऐकले काय अशी भीती तिला वाटत असते, पण दुष्यंत काहीच बोलत नाही आणि समर खूप चिडतो. कृष्णाने मला उत्तर न देताच फोन कट केला म्हणून त्याला राग आलेला असतो आणि तो चिडून म्हणतो, कृष्णा तू दिलेला शब्द पाळलेला नाहीये. या लढाईत तू मला साथ दिलेली नाहीये. आता या संपूर्ण रांगणे पाटील कुटुंबाला मी संपवणार आणि मगच या गावची सत्ता, ही सगळी संपत्ती मी मिळवणार. म्हणजे समर आता कृष्णा आणि दुष्यंतच्या विरोधात उतरलाय आणि हे युद्ध पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. इकडे दुष्यंत कृष्णाला विचारतो, काय ग कृष्णा, तुझ्या चेहऱ्याचा रंग काय उडालाय? तुझा मित्रच होता ना, त्याच्याशीच बोलत होती ना. कृष्णाला समजतं की दुष्यंतने आपलं बोलणं ऐकलेलं नाहीये. कृष्णा म्हणते, हो हो माझा मित्रच होता. तर दुष्यंत म्हणतो, अगं तुझ्या मित्राला सांग की तू तुझ्या बायकोकडे लक्ष दे आणि मला माझ्या बायकोबरोबर संसार करू दे. स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे, नाहीतर नेहमीच त्याचा फोन तुला येत असतो. कृष्णा चांगलीच घाबरते आणि मनात विचार करते, दुष्यंत सरकार, मी ज्याच्याशी बोलत होते ना तो माझा मित्र नाहीये, तर तुमचा सावत्र भाऊ आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल कसं सांगावं हेच मला कळत नाहीये. कृष्णा विचार करतीये हे दुष्यंत पाहतो आणि कृष्णाला विचारतो, काय झालं कृष्णा, कसला विचार करतीये आणि नेमकं काय चाललंय तुमच्यामध्ये? तुझ्या मित्राची एवढी सॅड स्टोरी आहे का? त्याला एवढे प्रॉब्लेम आहेत का? सांग बरं मला, काय आहे तुझ्या मित्राची ही गोष्ट? तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार आत्ता नाही सांगू शकत, वेळ आली का मग सांगेल तुम्हाला. हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो आणि दुष्यंत म्हणतो, ए बाई नको सांगू नको सांगू, मागच्या वेळेस सुद्धा वेळ आल्यावर सांगेल असं म्हणून माझ्या डोक्यावर मोठा बॉम्ब फोडला होता आणि मग पुढे काय झालं ना ते मला सहन नाही झालं. यावेळेस सुद्धा असा मोठा बॉम्ब फोडशील की माझं डोकंच फुटून जाईल, त्यापेक्षा नको सांगू. कृष्णा घाबरते तर दुष्यंत म्हणतो, चेष्टा करतोय मी तुझी. तुला जेव्हा सांगायचं तेव्हा सांग आणि नसेल सांगायचं तर नको सांगू. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, चल झोपायला. असं म्हणून दुष्यंत झोपायला जातो आणि कृष्णाला आठवतं की जेव्हा तिने बाळजाबाईचं सत्य दुष्यंत समोर आणलं होतं तेव्हा दुष्यंतला किती त्रास झाला होता, दुष्यंत किती दुःखी झाला होता, हे सगळं कृष्णाला आठवतं आणि कृष्णा विचार करते, दुष्यंत सरकार मला खरंच खूप भीती वाटते. कारण तुम्हाला जर तुमच्या आईचा भूतकाळ कळला, तुमच्या आईने भूतकाळात काय केलं हे समजलं ना, तर तुम्ही खूप दुःखी व्हाल आणि तुम्हाला ते सहन होणार नाही. तुमच्या आईचं एक छोटंसं सत्य तुम्हाला कळलं की तुमची आई किती कपटी आहे, कारस्थानी आहे. आणि जर तुम्हाला हे कळलं की तुमच्या आईने तुमच्या वडिलांचा संसार मोडला होता, तुमच्या वडिलांचं पहिलं लग्न झालं होतं, त्यांची पहिली बायको होती, तुमची आई नाचणारी होती, तुमच्या आईने तुमच्या वडिलांच्या पहिल्या बायकोचा खून करण्याचा प्रयत्न केला, हे जर तुम्हाला कळलं तर तुमची काय अवस्था होईल. आणि तुम्हाला हे सत्य सांगण्याची माझी हिंमत नाहीये. असा विचार करून कृष्णा खूप टेन्शनमध्ये येते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. गावकऱ्यांसाठी दुष्यंतने एक नवीन आंदोलन सुरू केलंय.
बळजाबाई विरुद्ध लढा द्यायचा आणि गावकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करायचा, गावकऱ्यांच्या जमिनी गावकऱ्यांना परत मिळवून द्यायच्या असं दुष्यंतने ठरवलंय आणि सगळ्या गावकऱ्यांनी त्याला पाठिंबा सुद्धा दिला आहे. म्हणजेच आता बळजाबाईची सरपंचकी नक्कीच तिच्या हातातून जाणार आणि दुष्यंत गावचा सरपंच बनणार असंच वाटतंय आणि तो ही जबाबदारी नक्कीच चांगल्या प्रकारे पेलेल. पण त्याच वेळेस कृष्णाला समर आणि अनुसूयाचं सुद्धा टेन्शन आहे, कारण बळजाबाईचं एक खूप मोठं सत्य ती दुष्यंतपासून लपवतीये आणि जर हे सत्य दुष्यंतला समजलं तर त्याच्या आयुष्यात आणखीन मोठं वादळ येईल यात शंका नाही. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आजपर्यंतचा सगळ्यात जबरदस्त एपिसोड असणार आहे, ज्याच्यामुळे मालिकेत सगळ्यात मोठा ट्विस्ट येईल. मग नेमकं घडणार तरी काय? फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही अनुसूयाला भेटायला घरी आलेली असेल आणि त्याच वेळेस तिला कुणीतरी व्हिडिओ कॉल करेल आणि या व्हिडिओ कॉलमध्ये कृष्णा आणि अनुसूयाला दिसणार की दुष्यंत आणि समर या दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू असेल, दोघे एकमेकांना मारत असतील, पण दुष्यंत हा समरवर भारी पडणार, समरची चांगली धुलाई करणार, दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून येतील. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं असेल? तर कदाचित समरने गावकऱ्यांसमोर बळजाबाईबद्दल काही वेडवाकडं बोललं असेल जे दुष्यंतला सहन नाही झालं आणि यावरूनच या दोघांमध्ये मारामारी सुरू झाली असेल. कृष्णा हे सगळं व्हिडिओ कॉलवर पाहणार की दुष्यंत आणि समोर मारामारी करताय आणि ती लगेचच या दोघांची मारामारी सोडवण्यासाठी गावात पळत जाईल आणि त्यांच्या आधीच चक्क आढळराव तेथे पोहोचणार. आढळराव दुष्यंत आणि समरची मारामारी थांबवतील आणि समरला जाब विचारतील, ए कोण आहे रे तू? काय करतोय गावामध्ये? या गावात तुला आधी पाहिलं नाहीये, माझ्या लेकाशी मारामारी करतोय का? तो कोण आहे तुला माहितीये का? तर समर चिडून म्हणेल, तो कोण आहे हे सुद्धा मला माहितीये, तुम्ही कोण आहात हे सुद्धा मला माहितीये, फक्त मी कोण आहे ना हे तुम्हाला माहिती नाहीये, मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. असं म्हणून समर आजपर्यंतचा सगळ्यात मोठा खुलासा करणार, त्याची ओळख करून देणार. समर हा चक्क आढळराव आणि दुष्यंत यांच्या समोर सांगणार की मी तुमचा मुलगा आहे, मी आहे समर आढळराव रांगणे पाटील, तुमची पहिली बायको अनुसूया आढळराव रांगणे पाटलांचा मुलगा. हे ऐकून दुष्यंत आणि आढळरावांच्या पायाखालची जमीनच सरकणार, या दोघांचा विश्वासच बसणार नाही समर जे काही बोलला ते. आणि यावरून या मालिकेत आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. एकीकडे आढळरावांना जबर धक्का बसेल, कारण समर जे काही बोलला ते सत्य कोणालाच माहिती नाहीये आणि अनुसूयाचं नाव काढल्यावर नक्कीच आढळरावांना वाटेल की समर खरं बोलतोय आणि तिकडे दुष्यंतला असं वाटेल की आढळरावांनी आपल्या आईचा विश्वासघात केलाय, बळजाबाईचा विश्वासघात केलाय. बळजाबाईशी लग्न होण्याआधी आढळरावांचं आणखीन एक लग्न झालेलं होतं, पहिलं लग्न झालेलं होतं. त्यामुळे दुष्यंतच्या मनात आढळरावांविषयी आणखीन गैरसमज निर्माण होतील, तो आणखीन दुःखी होईल, कारण समर फक्त स्वतःचं सत्य सांगतोय की मी आढळरावांचा पहिला मुलगा आहे, अनुसूयाचा मुलगा आहे. परंतु बळजाबाई कोण होती? तिने अनुसूया आणि आढळरावांचा संसार कसा मोडला, अनुसूयाला मारण्याचा प्रयत्न कसा केला, हे काही समरने अजून सांगितलेलं नाहीये. त्यामुळे दुष्यंतला बळजाबाईचं अजून संपूर्ण सत्य कळलेलं नाहीये. मग हे सत्य समर सांगणार का? दुष्यंतला हे समजलं तरी दुष्यंत यावर विश्वास ठेवेल का? कृष्णा दुष्यंतला हे सगळं सांगणार का? आणि आढळराव आता काय करतील? आढळराव दुष्यंतची बाजू घेतील की आढळराव समरची बाजू घेतील? कारण समर सुद्धा त्यांचा मुलगा आहे आणि त्यांच्या पहिल्या लाडक्या बायकोचा मुलगा आहे, त्यांचा मोठा मुलगा आहे. म्हणजे आढळरावांसाठी सुद्धा ही सिच्युएशन, ही परिस्थिती खूपच भयंकर आहे, यात शंका नाही. आणि आता कृष्णा काय करणार? जर दुष्यंतला समजलं की कृष्णाने आपल्यापासून समर आणि अनुसूयाचं सत्य लपवलं होतं, समर आणि अनुसूयाबद्दल सगळ्या गोष्टी कृष्णाला माहीत होत्या आणि कृष्णा त्यांना मदत करत होती, तर दुष्यंतच्या मनात कृष्णाविषयी सुद्धा गैरसमज निर्माण होऊ शकतात. दुष्यंतला असं वाटेल की तो एकटा आहे, ना त्याचा बाप, ना त्याची आई, ना त्याची बायको, कुणीही त्याच्या बाजूने नाहीये आणि सगळे त्याच्यापासून गोष्टी लपवताय, त्याला फसवताय. दुष्यंत खूप एकटा पडणार, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, खरंच हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चालली आहे, यात शंका नाही. तर तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना?
नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.